कशासाठी आले इथं अकोल्यामध्ये? आम्ही इथं सभा बघण्यासाठी आलो. काय काय करता तुम्ही? आम्ही शिक्षण B.Com फायनल इयर आहे. पोलीस भरती तयार झालो आहे. पोलीस भरती तयारी चालू आहे. माईक आहे चालू. काय नाही तिकडं नाही. काय वाटतं गर्दी पाहून इथला वातावरण काय म्हणते? 2024 मध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? निवडणुकाबद्दल तर एवढी माहिती नाही आम्हाला, पण लय गर्दी आहे यावर्षी. कशासाठी जमलेली आहे गर्दी? गर्दी सभा बघण्यासाठी. कोणाची? बाळासाहेब आंबेडकर. हां. क्या दादा? नरेश कुठून आले तुम्ही? पारसवरून. काय काम धंदा व्यवसाय काय तुमचा? व्यवसाय आणि महानगरपालिकेला सफाई कामगार आहे. कुठं? अकोला महानगरपालिकेला. बरं. आणि वंचित बहुजन आघाडीचा कट्टर कार्यकर्ता आहे. इथं कशासाठी जमलेले आहात तुम्ही अकोला? बाळासाहेबांच्या सभेसाठी. किती मंडळी आली तुमच्यासोबत? आमच्या संघात 30-40 पोरं आहोत. कशाने आलं तुम्ही? बाईकनी. बाईक. काय वाटतं तुम्हाला आजची जमलेली गर्दी पाहता? जी तुफान गर्दी आहे, लाखोच्या संख्येनं अकोल्यामध्ये गर्दी आहे बाळासाहेबांच्या सभेला, याच्यामधून जे येणाऱ्या आगामी लोकसभा विधानसभा निवडणूक आहेत, काय वाटतं तुम्हाला? येणाऱ्या आगामी लोकसभा निवडणूकमध्ये आमचा विजय होणार हे आम्हाला 100% माहीत आहे. आमचं म्हणजे नेमकं काय तुमचं? वंचित बहुजन आघाडीचा विजय होणार आहे. एवढा जनतेचा रोष पाहून सगळं पाहून त्याच्यात आम्हाला चांगला प्रतिसाद भेटेल अशी आमची अपेक्षा आहे आमच्या लोकांची. ओके. काय वाटतं तुम्हाला? कशाबद्दल? अकोल्यामध्ये ही जी गर्दी आहे, प्रकाश आंबेडकरांची सभा आहे म्हणतात, एकंदरीत जमलेली गर्दी पाहता जी लाखोच्या संख्येनं गर्दी आहे आणि पुढच्या वर्षी म्हणजे आगामी निवडणुका आहेत 2024 मध्ये, त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? एवढी गर्दी पाहत असताना ही गर्दी सगळी वंचित बहुजन आघाडीलाच जाणार की इतर काही? आणि प्रकाश आंबेडकरांविषयी तुम्हाला काय वाटतं? नाही, तसं पाहिलं तर आंबेडकर साहेब तर दैवत आहेतच अकोला जिल्ह्याचे, तसेच वंचित बहुजन आघाडीचे, त्याच्याबद्दल काही हरकत नाही. पण इलेक्शनमध्ये होते काय आहे, काही लोक पैशाच्या बळावर जातात. ठीक आहे, आंबेडकरवादी राहतात, आंबेडकर घराण्याला सपोर्ट करतात, तो विषय वेगळा राहते. पण काही पैशाच्या मात्र जातातच. काही ना काही मतं म्हणा, 1-2 मतं म्हणा, 10 म्हणा, 100 म्हणा, एवढ्या गर्दीमधून. पण ते लोकांना समजायला पाहिजे, आंबेडकरवादी घराण्याचा एकच आहे कार्यकर्ता. आपल्याला जेवढं ते आंबेडकर साहेब जेवढं सपोर्ट करतात, आंबेडकर साहेब नसतं तर वंचित बहुजनला कोणी ओळखलं नसतं. बरोबर. वंचित म्हणजे आपण वंचितांना कोणी ओळखलं नसतं, एवढं म्हणणं आहे. जर तुम्हाला खरोखर वंचिताची तुम्हाला जर हे असेल, काही वाणीव असेल, काही उभा असेल, तर आंबेडकर साहेब कसं आहे, कोणाला म्हणत नाहीत मतदान करा म्हणून. त्यांचे जे कार्य राहते त्यांच्या कार्यानुसार लोकांना पाहून वंचितचा सपोर्ट करायला पाहिजे. आणि तसा पण आंबेडकर साहेब आमच्या श्रद्धास्थान आहेत आणि राहणारच. पण काय काही राहतातच जे की पैशा मार्फत म्हणा, का लोभामार्फत म्हणा, का पदामार्फत म्हणा, राजकारण म्हटल्यावर ते त्यांना सपोर्ट करणारच आहे. इथं एवढी लाखोच्या संख्येनं गर्दी राहते तरी आंबेडकर साहेब निवडून येत नाहीत. बऱ्याचदा पाहिलं आपण, एक वेळेस आले, पण आपण बऱ्याचदा पाहतात की निवडून न येण्याचं कारण काय तुम्हाला काय वाटतं? निवडून न येण्याचं कारण एकच आहे की आंबेडकर साहेब कट्टरवादी आहेत, ते कोणाला शरण जात नाहीत. बाकीचे जे आपले पक्षवाले असतात ते पैशाच्या बळावर म्हणा, राजकारण आपल्या लोभाच्या बळावर म्हणा, ते मतदान ओढून घेतात. नाहीतर एवढी गर्दी जेवढी येते तेवढी राज ठाकरेच्या भाषणाला येत नाही ना मोदीच्या भाषणाला येत नाही. आंबेडकर साहेबाच्या याला एवढी गर्दी असते पण त्याला मतदान कमी होते. पण लोक पैसा मात्र जातात इथं. एवढंच म्हणणं की आंबेडकर साहेबाचा हिच्यात तर काहीच दोष नाही. आंबेडकर साहेब पहिल्यापासून कट्टरवादी आहेत आणि समोर राहतील. आंबेडकर साहेब आहेत म्हणून आपण आहो, बाळासाहेब आहेत म्हणून आपण आहो, हे वंचितांना समजायला पाहिजे. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. हो, 2 मिनिटं. कुठून आले आपण? विजोरा. रिजोरा. विजोरा विजोरा रिजोरा. विजोरा. बरं, कशासाठी आले अकोला? साहेबाचं भाषण ऐकायसाठी आलो होतो. बाळासाहेबांचं. बाळासाहेबांचं
काय वाटतं तुम्हाला जे आगामी निवडणूक आहे 2024मध्ये हां त्याच्याबद्दल? कारण अकोल्यामध्ये एवढी लाखोच्या संख्येनं गर्दी जमलेली आहे आणि वंचित बहुजन आघाडीचा अजेंडा हा अकोला आहे. वंचित बहुजन आघाडीची जी सर्वात जास्त संख्या आहे, बालेकिल्ला म्हटलं जाते, हे अकोला आहे. तर एवढी गर्दी पाहत असताना 2024च्या निवडणुका नजरेसमोर ठेवून तुम्हाला काय वाटतं प्रकाश आंबेडकरांच्या विषयी, त्यांच्या कार्यकर्त्याविषयी? नक्कीच साहेब निवडून येतील लोकसभेला 2024च्या. साहेब यावर्षी काहीही झालं तरी साहेब यावर्षी खासदार होतील म्हणजे होतील. आणि वंचित बहुजन आघाडीची जर विधानसभेचं इलेक्शन असलं तर वंचित बहुजन आघाडीचे बऱ्यापैकी आमदार निवडून येऊ शकतात अशी परिस्थिती आहे.